जय शिवराय मित्रांनो खताचं होणारं लिंकिंग, शेतकऱ्यांना वेळेवरती न मिळणारी खतं, यासाठी येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना वेळेवरती खतं मिळावी यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून खत विक्रीसाठी एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे। याच आराखड्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून वेळेवरती खतं मिळवता येणार आहेत। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये सर्वच शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने खताचं बुकिंग सुरू केलं जाणार आहे। फार्मर आयडीच्या आधारे खतं दिली जाणार आहेत आणि याचाच एक प्रयोग म्हणून राज्यातील संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या हे खताचं ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग सुरू करण्यात आलेलं आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बुकिंग ऑनलाईन पद्धतीनं कसं केलं जाणार, याच्यासाठी ऍप्लिकेशन कोणतं वापरायचं, हे सर्व या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी एक ऍप्लिकेशन आणण्यात आलेलं आहे, फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल। हे ऍप्लिकेशन आपल्याला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचे। याची डायरेक्टली लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो, ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करू शकता। इन्स्टॉल करून तुम्हाला याला ओपन करायचे। ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर याच्याबद्दलची या ठिकाणी काही माहिती दाखवली जाईल। या ठिकाणी आपण पाहू शकता, याच्यामध्ये लँड रेकॉर्ड ऍड करायचे, त्याच्या संदर्भातील खताची क्वांटिटी वगैरे वगैरे माहिती दाखवली जाईल आणि याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करायला सांगितलं जाणार आहे। आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय सिलेक्ट करायचे तर स्टेट, याच्यामधून आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपण दोन पद्धतीने याच्यामध्ये आपलं लॉग इन करू शकता, एक तर आधार नंबर आणि फार्मर आयडी। मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्वाची अशी बाब आहे, सध्या हे खत ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्यांनाही बुक करता येणार आहे। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्याला जमिनीचा तपशील आधार कार्ड टाकून हे खत बुक करता येणार आहे आणि जे शेतकरी बटईनं खंडानं जमीन करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये हे खत बुक करता येणार आहे। सध्या हे प्रायोगिक तत्वावरती ऍप्लिकेशन वापरलं जात आहे। याच्या अंतर्गत जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर फार्मर आयडी टाकायचा, नसेल तर आधार नंबर टाकायचा आहे। आता याच्यामध्ये आपण आपला फार्मर आयडी टाकला। फार्मर आयडी टाकल्यानंतर फार्मर आयडीची लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाणार आहे। आलेला ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय आयडेंटिटीवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय आयडेंटिटीवरती क्लिक केल्याबरोबर आपल्या या ठिकाणी लॉग इन होणार आहे। आपलं नाव दाखवलं जात आहे, या ठिकाणी आपली फार्मर आयडीची लिंक असलेली जमीन, त्याचं एकूण क्षेत्र दाखवलं जात आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिली ऑप्शन येणार आहे ती म्हणजे पीक निवडण्यासाठीची, की तुम्हाला कुठल्या पिकाच्या अनुषंगाने हे खत घ्यायचे, ती बाब तुम्हाला आता याच्यामध्ये निवडावी लागणार आहे। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता होम, फार्म, हिस्ट्री, प्रोफाईल अशा बाबी दाखवल्या जातात। आता याच्यामधून आपल्याला सर्वात प्रथम सिलेक्ट क्रॉप वरती क्लिक करायचंय। सिलेक्ट क्रॉप वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कुठलं पीक टाकायचंय, कुठलं पीक निवडायचंय हे आपल्याला सांगितलं जाईल। वरती आपला सर्वे नंबर दाखवलेला आहे, किती क्षेत्र आहे ते दाखवलेलं आहे। आता याच्यामध्ये खाली आपण क्रॉप कॅटेगरी जी आहे ती क्रॉप कॅटेगरी निवडायची आहे। या क्रॉप कॅटेगरीमध्ये तुम्ही ऑइल सीड आहे किंवा अॅन्युअल व्हेजिटेबल आहे किंवा इतर ज्या काही वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत ती पिकं या ठिकाणी टाकायची आहेत आणि त्या पिकानुसार आपल्याला याच्यामधून आपलं जे काही पीक असेल ते पीक दाखवलं जाणार आहे। आता अॅन्युअल व्हेजिटेबल मध्ये आपण पाहू शकता बटाटा वगैरे इतर त्याच्या संदर्भातील पिकं दाखवली जात आहेत। आता आपल्याला सोयाबीन पाहिजे, तर सोयाबीनसाठी सिलेक्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला ऑइल सीड टाकायचे। ऑइल सीड टाकल्याबरोबर ऑइल सीडच्या अंतर्गत आपण भुईमुग आणि सोयाबीन हे दोन्ही पिकं पाहू शकता। तर याच्यातून आपल्याला सोयाबीनसाठी पाहिजे तर सोयाबीन निवडायचे। सोयाबीन निवडल्यानंतर आपल्याला पुन्हा सर्वे नंबर निवडण्यासाठी सांगितलं जाईल। या सर्वे नंबरमध्ये असलेलं क्षेत्र दाखवलं जाईल। याच्यामध्ये जास्त पिकं घ्यायची असतील तर जास्त पिकं घेऊ शकता, जास्त सर्वे नंबर असतील तर ते दाखवले जातील आणि याच्या खाली अप्लाय फॉर फर्टिलायझर दाखवलंय। आता एवढ्या क्षेत्रासाठी तुम्हाला किती खत दिलं जाईल, युरिया 4 बॅग दिल्या जाणार, NPK 4 बॅग दिल्या जाणार, DAPच्या 2, SSPच्या 6 आणि MOPच्या 2 एवढ्या बॅग तुम्हाला या ठिकाणी तुमच्या क्षेत्रानुसार दिल्या जाणार आहे असं दाखवलं जाईल आणि एस प्रोसीड वरती क्लिक करायचंय। त्याच्यानंतर तुम्हाला किती खत विकत घ्यायचे याची क्वांटिटी त्या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी सांगितलं जाईल। आता आपल्याला अवेलेबल ज्या काही बॅग आहेत घेऊ शकतो तेवढ्या इथं दाखवलेल्या आहेत। याच्यामधून कमी करण्यासाठी आपल्याला ऑप्शन देण्यात आलेले आहे। कमी करायचे असेल तर आपण याच्यामधून कमी करू शकता। आता याच्यामधून जर पूर्णच नको असेल तर पूर्ण झिरो केल्यानंतर आपल्याला ती बाब डिलीट करायची का असं विचारलं जाईल, तर आपण ती बाब नको असेल तर डिलीट देखील करू शकता। अशा प्रकारे जी खतं पाहिजे ते आपल्याला निवडायचं। खाली सिलेक्ट प्रोडक्ट नावाची जी काही ऑप्शन दिलेली आहे त्या सिलेक्ट प्रोडक्ट मध्ये आपल्याला ते खत निवडायचे, जे खत आपल्याला विकत घ्यायचंय। निमकोटेड युरिया, इम्पोर्टेड निमकोटेड युरिया किंवा जे काही असेल ते आपल्याला त्यातून निवडायचे आणि सर्व निवडल्यानंतर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाणार आहे नेक्स्ट वरती, ज्या ठिकाणी आपल्याला रिटेलर निवडण्यासाठीचे ऑप्शन आहे। आता या ठिकाणी आपला गाव, आपला तालुका, जिल्हा याच्यामध्ये असेल तर आपल्याला या ठिकाणी रिटेलर दाखवले जातील। आता आपण या भागातून नसून आपण जर नोंदणी केलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी रिटेलर दाखवले जाणार नाही। आता जर तुमचं गाव या जवळच्या म्हणजे त्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये, कोल्हापूरमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ताबडतोब तुमच्या गावाच्या जवळचे जे काही डीलर आहेत, रिटेलर आहेत
ते दाखवले जातील, टॅक्स असतील ते दाखवले जातील. त्याच्यामधून एक आपल्याला निवडायचे आणि निवडल्यानंतर QR कोड जनरेट केला जाईल आणि त्याच्या माध्यमातून आपण 3 दिवसामध्ये खताची डिलिव्हरी घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना आपली ही खतं घेता येणार आहेत. मित्रांनो, ही एक सुरुवात आहे. हळूहळू ही राज्यातील प्रत्येक गावासाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी असणार आहे आणि याच्या संदर्भातील आता जे जे काही अपडेट पुढचे येत राहतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.